हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचे स्वागत आहे। जे विद्यार्थी 2025 मध्ये 3 इयर लॉ सीईटी देत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण 3 इयर लॉ सीईटी ची एलिजिबिलिटी, सिलेबस, या एग्जामचं प्रिपरेशन कसं करायचं आणि या प्रिपरेशन मध्ये महत्त्वाचे असणारे पुस्तके आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, लॉ सीईटी मधला हा आपला 8वा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 27 नोव्हेंबरला महासीईटी सेलने एक नोटिफिकेशन रिलीज केलं आहे आणि या नोटिफिकेशन मध्ये 2025 मध्ये होणाऱ्या सर्व सीईटीच्या टेंटेटिव्ह डेट्स दिलेले आहेत। तर आपली 3 इयर लॉ सीईटी 20 आणि 21 मार्च 2025 या दिवशी होणार आहे आणि जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्या या परीक्षेला साधारणतः 3 महिने आपल्या हातामध्ये आहेत। तर या 3 महिन्यांचं आपण व्यवस्थित नियोजन करायला हवं आणि जर तुम्हाला याविषयी व्हिडिओ पाहिजे असेल की 3 महिन्यामध्ये 3 इयर लॉ सीईटीचं प्रिपरेशन कसं करायचं, मला कमेंट करून सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला असणारी जी एलिजिबिलिटी आहे ती म्हणजे विद्यार्थी कुठल्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा, त्यासोबतच जर विद्यार्थी ओपन कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस मधून येत असेल तर त्याला 45% अट इथे दिलेली आहे आणि जर कॅन्डिडेट एससी किंवा एसटी कॅटेगरी मधून असेल तर 40% अट या परीक्षेमध्ये आहे। इन केस त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी व्हीजेएनटी, एसबीसी किंवा ओबीसी असेल तर त्या कॅन्डिडेटला 42% त्याच्या डिग्रीमध्ये असणे आवश्यक आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी अप्पर एज लिमिट अजून दिलेलं नाहीये, कारण हा जो प्रश्न आहे अप्पर एज लिमिटचा तो अजून कोर्टाकडे पेंडिंग आहे। इन केस याचा निकाल लागला तर हे अप्पर लिमिट 30 इयर ओपन कॅटेगरीसाठी आणि 35 इयर एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी असण्याची शक्यता आहे। जर कोर्टाचा निर्णय तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर आला तर हे एज लिमिट त्यावेळेस लागू होऊ शकते। विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग 30 मार्क्सचा असणार आहे, जनरल नॉलेज विथ करंट अफेअर 40 मार्क्स, लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंगला 30 मार्क्स आणि इंग्लिश या विषयाला 50 मार्क्स या परीक्षेमध्ये अलॉट केलेले असतात। आणि जर आपण पेपरचा पॅटर्न पाहिला तर तुम्हाला ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने द्यायची आहे। तुमचं जे मीडियम असणार आहे तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार मराठी किंवा इंग्लिश सिलेक्ट करू शकता। टोटल मार्क्स या परीक्षेमध्ये 150 असून टोटल प्रश्न जे असतात ते 150 प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यानंतर याच्यामध्ये जो क्वेश्चनचा टाईप आहे तो एमसीक्यू टाईपचा आहे, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये एमसीक्यू विचारले जातात आणि हे 150 एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 120 मिनिटे एवढा वेळ असतो। आणि 3 इयर लॉ सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये। मित्रांनो, या परीक्षेची तयारी करत असताना आपण काही पॉइंट लक्षात घेतले पाहिजे। या परीक्षेसाठी आपण एक आपली स्ट्रॅटेजी डिझाईन करायला हवी, ज्याच्यामध्ये कारण ही सीईटी क्रॅक करण्यासाठी स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची आहे। जर आपण टेंटेटिव्ह डेटवरनं कॅल्क्युलेट केलं तर आपल्याकडे फक्त 107 दिवस आजपासून शिल्लक आहेत। तर या 107 दिवसांचं मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं म्हटल्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो टाइम मॅनेजमेंटचा, कारण तुम्ही तुमचा चालू असलेला अभ्यास सांभाळून या परीक्षेसाठी वेगळा वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे। तसेच काही विद्यार्थी जॉब करत असतील तर त्यांना त्यांचा जॉब सांभाळून पण या परीक्षेसाठी एक निश्चित प्रकारचा वेळ द्यावा लागणार आहे। मित्रांनो, ज्यावेळेस आपण कुठल्याही परीक्षेची तयारी करत असतो त्यावेळेस आपल्याला जे स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल असतं ते क्वालिटी स्टडी मटेरियल असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या अभ्यासाचा दर्जा हा त्या स्टडी मटेरियलवरती अवलंबून असणार आहे। तर ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही हे जे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतो ते ट्रायड आणि टेस्टेड असतं, कारण दरवर्षी ग्लोबल ऑनलाईनमध्ये अनेक विद्यार्थी लॉ सीईटीचा कोर्स करून चांगले मार्क्स मिळवतात आणि आपल्याला हव्या त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आपलं ते सिक्युअर करतात। तर असंच क्वालिटी स्टडी मटेरियल आम्ही तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण पॅटर्नमध्ये पाहिलंय की 150 एमसीक्यू आपल्याला सॉल्व्ह करायचे 120 मिनिटामध्ये, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिटापेक्षा पण कमी वेळ आहे। जर आपल्याला एमसीक्यू असेच कमी वेळामध्ये सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला एमसीक्यूची प्रॅक्टिस ही नेहमी करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि जर आपण एमसीक्यूची प्रॅक्टिस रेग्युलर केली तर आपल्याला ही परीक्षा खूप सोपी जाईल। त्यासाठीच आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये 2000 पेक्षा अधिक संपूर्ण अभ्यासक्रमावरती एमसीक्यू प्रोव्हाइड करतो। मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या परीक्षेची तयारी करत असतो त्यावेळेस त्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न त्याची काठिण्य पातळी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्या प्रश्नावरूनच आपण अंदाज लावू शकतो की आपण या परीक्षेची तयारी किती करायला पाहिजे। त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॉक टेस्ट। तर मित्रांनो, मॉक टेस्ट ह्या आपली या एक्झामची तयारी कितपत झाली आहे आणि आपण कुठल्या विषयामध्ये कमी पडतोय हे आयडेंटिफाय करण्यासाठी मॉक टेस्ट ह्या डिझाईन केलेल्या असतात।
तर ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही तुम्हाला अशाच मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी लक्षात येतं की तुमची कुठल्या विषयाची तयारी कमी पडते आणि कुठल्या विषयाला तुम्ही जास्त वेळ द्यायला पाहिजे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आजच्या व्हिडिओचा विषय येतो तो बुक्सचा. कारण आपण MCQची प्रॅक्टिस करत असताना आपल्याला थेअरीची प्रॅक्टिस करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. मे बी सगळे MCQ आपल्याकडनं कव्हर होणं पॉसिबल नसलं तर आपण थेअरी कव्हर करू शकतो, ज्याचा उपयोग आपल्याला मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करण्यासाठी आणि आपले मार्क्स सिक्युअर करण्यासाठी होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला याच्यामध्ये काही महत्त्वाची पुस्तकं सजेस्ट करत आहेत. जर ही पुस्तके मराठी मीडियमच्या स्टुडंटला मराठी एडिशनमध्ये अवेलेबल असतील तर तुम्ही ही पुस्तके नक्कीच घेऊ शकता. अदरवाईज इंग्रजीमध्ये ही पुस्तकं अवेलेबल आहेत. यातली बरीचशी पुस्तकं तुम्हाला मराठी मीडियममध्ये पण भेटून जातील. तर लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंगसाठी पुढील प्रमाणे पुस्तकं तुम्ही यूज करू शकता. तर पहिलं आहे कम्प्लीट गाईड टू लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग बाय अभिषेक कृष्ण गुप्ता. यांचं पुस्तक तुम्ही लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग यासाठी वापरू शकता. त्यानंतर MHCET लॉ फॉर LLB 3 इयर अँड 5 इयर LLB हे पुस्तक ॲडव्होकेट रेवती मोहिते आणि गजानन शेवाळकर या ऑथरचं आहे. तर हे पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये पण अवेलेबल आहे. हे तुम्ही लॉ CET साठी यूज करू शकता. 3 इयर लॉ CET असेल किंवा 5 इयर लॉ CET असतील, दोन्ही ॲस्पायरंट हे पुस्तक रेफर करू शकतात. नेक्स्ट आहे द अल्टिमेट गाईड टू द LLB एंट्रन्स एक्झामिनेशन बाय MA राशिद अँड निशा फसिल. तर ही पुस्तके तुम्ही लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग या विषयासाठी रेफर करू शकता. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन चेक करा. मे बी तुम्हाला ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईटवरती पण पाहायला मिळतील. जर या पुस्तकांच्या मराठी एडिशन्स असतील तर मराठी मीडियमच्या स्टुडंट्सला पण ही पुस्तकं वापरता येऊ शकतात. नेक्स्ट आहे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स. तर जनरल नॉलेजमध्ये हिस्ट्री, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स बुक्स तर NCERTची पुस्तकं तुम्ही वापरू शकता. तुम्ही जर NCERTच्या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला ही पुस्तके NCERTच्या वेबसाईटवरती चॅप्टर वाईज डाउनलोड करण्याचं पण ऑप्शन अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्ही डेली न्यूजपेपर पण रेफर करणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जे पेपर येतात जे नॅशनल लेवलच्या न्यूज कव्हर करतात, उदाहरणार्थ द हिंदू असेल, द इंडियन एक्सप्रेस असेल, द टेलिग्राफ असेल, हे न्यूजपेपर तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यामधून पण तुम्हाला करंट अफेअर्स विषयी माहिती मिळू शकते. त्याच्यानंतर तुम्ही अरिहंत पब्लिकेशनचं मंथली करंट अफेअरचं एक मॅगझिन येतं, तेही तुम्ही करंट अफेअर्ससाठी रेफर करू शकता. आणि जनरल नॉलेजच्या बुक्समध्ये ल्युसेंट बुक हाऊस पब्लिकेशनचे काही पुस्तकं पण जनरल नॉलेजसाठी अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते पण रेफर करू शकता. यानंतर लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंगसाठी, व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी मीनाक्षी उपाध्याय आणि अरुण शर्मा या ऑथरचं पुस्तक तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये दुसरा एक ऑप्शन आहे अ न्यू अप्रोच टू रिझनिंग व्हर्बल, नॉन व्हर्बल अँड अॅनालिटिकल, आणि याचे ऑथर आहेत BS सिजवली आणि इंदू सिजवली. RS अग्रवाल यांचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. तर हे पुस्तक मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी मराठीमध्ये अवेलेबल आहे. RS अग्रवाल यांचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे तो इंग्लिश. त्याच्यामध्ये वर्ड पॉवर मेड इझी बाय ब्रेनन मार्टिन, इंग्लिश व्होकॅब्युलरी इन यूज बाय फेलिसिटी ओडेल, हायस्कूल इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन बाय ब्रेनन मार्टिन आणि ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश बाय RS अग्रवाल. तर ही पुस्तके तुम्ही मार्केटमधनं परचेस करू शकता इंग्लिश या विषयासाठी. याच्यानंतर आपण शॉर्टमध्ये या एक्झामसाठी कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला नेसेसरी असणार आहे ते पाहूयात. पहिलं आहे कास्ट सर्टिफिकेट. पहिलं आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फॉर ॲप्लिकेबल कॅटेगरीज. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट लागणार आहे. इन केस तुम्ही नॉन क्रिमिलियरमध्ये असाल तर तुम्हाला त्याच्यासाठी पण सर्टिफिकेट प्रोड्यूस करणं महत्त्वाचं आहे की जे मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असेल. EWS कॅन्डिडेटसाठी एक एलिजिबिलिटी सर्टिफिकेट येतं, ते पण तुम्ही काढून घ्यायला हवं. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये LLB 3 इयर 2025ची लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, मॉक टेस्ट तसेच 2000 पेक्षा अधिक MCQ प्रॅक्टिस करण्यासाठी मिळणार आहेत. तर ही LLBची लाईव्ह बॅच 2 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे आणि ही बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथेही हा कोर्स परचेस करू शकता. बाकी कोर्स परचेस करण्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या मी पिन कमेंटमध्ये मेन्शन करत आहे. मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही दरवर्षी चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवलेली आहे. तुम्हीही ग्लोबल ऑनलाईन सोबत या आणि परीक्षेमध्ये हमखास यश मिळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं 3 इयर LLB लॉ CET विषय. याच्यामध्ये आपण एक्झाम डेट पाहिली, त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय रिक्वायर्ड आहे ते पाहिलं, सिलेबस आणि पॅटर्न पाहिला, नंतर या एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं आणि त्या प्रिपरेशनमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आपण पाहिल्या. प्रत्येक सेक्शनसाठी महत्त्वाची असणारी पुस्तकं ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आज पाहिलंय. सोबतच आपण शॉर्टमध्ये कुठले सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं नेसेसरी आहे तेही आपण डिस्कस केलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि 2 डिसेंबर पासून चालू झालेली बॅच जॉईन करण्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.